विषय बघ आता तिकडे नेट बंद व्हॉट्सअपला कॉल केला अरे लावणा भेटू ते एमबीला उभं राहिलं तयार नाही लोक पण ग्रीटिंग करायला लागते रे स्टोअरला नमस्तेला उभं राहायला लागतं मी डिसाईड करतो कोण करेल कोण मी टाकली नाही दोघांना पण दोघांची नावं टाकली एमबीला हॅलो हा होतो ड्रामा आपण पाहतो आपल्या भेटीला आपल्या जोडीला मात्र आला इव्हेंट आलं आणि त्याच प्रमाणे आपल्या सोबत केबीसीसी कसबा या संघाचे दोन्ही हार्ड हिटर मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. युगांतर वाहन हा सुद्धा चिपळूण तालुक्याने एक बलाढ्य संघ अखंड पनवेल नगरीमध्ये ज्याच्या संघाचा गवगवा दबदबा निर्माण झाला तो युगांतर वाहना संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि काटेकी टक्कर मात्र इथे पाहायला मिळणार आहे आपल्याला आपल्या जोडीला मात्र येत आहेत. माझ्या समोर जुळले गेलेत युवराज जाधव त्याचप्रमाणे रुपेश ज्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी युट्यूब टेलिकास्ट हार्ड एच डीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण अखंड महाराष्ट्र रत्नागिरी जिल्ह्याभर जे पाहतोय तर हार्ड हिटर एच डी म्हटलं असते का हरकत एच डी चॅनल आपल्या समोर जोडले गेले तर सलमीची जोडी मात्र मैदानामध्ये दखल होत असताना पंचांच्या डावीकडून ही सामन्याला सुरुवात अंपायर सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने पंचगिरी करतायत. क्रिकेटचे न्याय देवता म्हणजेच क्रिकेटचे पंच सामन्याला सुरुवात संघाला पहिला सामना पहिला चेंडूचं स्वागत मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर हवाई सुंदरीला टाटा बाय बाय करत बाउंड्रीच्या बाहेर जातो सीमा रेषा बाहेर षटकार बॅट्समॅन बॅट मधून आलाय. अजून या षटकातील 5 चेंडू मात्र बाकी आहेत. ये तेरा सूरज देखते हैं ये तेरा मुहूर्त देखते हैं ये तो बस आपली टीम की जरूरत देखते आणि पहिला चेंडूचं स्वागत मात्र षटकाराने केलं. सिद्धांत चेंडू मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर पुलटा 6 धावेसाठी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते सिद्धांत. एक हाय हॉल्टेड ड्रामा आपण पाहतोय काटेकी टक्कर प्रत्येक चेंडूवर मात्र आक्रमक दाखवण्यासाठी सज्ज होते. काय कमबॅक मात्र केलं मात्र सिद्धांतने सुद्धा दाखवून दिलं मी सुद्धा कमी नाही मी सुद्धा डॉट काढू शकतो. येस इथे मात्र डॉट चेंडू जातो तो म्हणजे सिद्धांतचा पहिल्या चेंडूवर मात्र षटकाराला दुसऱ्या चेंडूवर मात्र डॉट केला. पुन्हा एकदा सिद्धांत गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो. मोठा स्टोक चेंडू हवेमध्ये आहे इथे झालं येस 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 फलंदाज बाद हार्ड हिटर बॅट्समैन बैक टू द डगआउट चांसला संगपाला जावं लागतंय. सबसे बड़ी मछली यहाँ पे जाल में फंस गई जिसकी तलाश थी वो सबसे बड़ी मछली यहाँ पे जाल में फंसी है युगांतर वाहन के टीम के माध्यम से. आणि आता नेक्स्ट बॅट्समॅन मात्र मैदानामध्ये कोण येतो ते मात्र आपल्याला पाहावं लागेल. पंकज सलामीच्या जोडीतला एक फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय ज्याने मॅचच्या अगोदरची मॅच झाली होती रामनवाडी आणि केबीसीचे कसबा या संघादरम्यान मॅच झाली होती. अक्षरशः धावांचा पाऊस पडला होता आणि तोच बॅट्समॅन मात्र डगआउटच्या आसऱ्याला जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. आणि आता येतो मात्र पंकज स्टार्टिंग एंडला सज्ज होईल नॉन स्टार्टिंगला एंडला सज्ज आहे तो म्हणजेच कसबा संघाचा वंडर बॉय पवन कदम. काय कमबॅक मात्र केले सिद्धांतने दाखवून दिले. येथे मात्र महत्वाचे विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवून दिले
ते म्हणजेच सिद्धांत पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो. एक हाय ऑल्टर ड्रामा आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या जोडी आपल्या भेटीला मात्र आलाय. सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक असं अभिनंदन. मी रुपेश दाभोळकर मॅन फ्रॉम घाटकोपर तुम्हा सर्वांचं पुन्हा मनापासून स्वागत पुन्हा एकदा. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅटबॉलचा संपर्क काहीसा होत नाही. जोरदार अपील केले जाते. पंचांवर दडपण दिलं जाते परंतु नाही चेंडू मात्र निर्धाव जातो. निर्धाव चेंडूचे सांगता होते. धावसंख्या जाऊन पोहोचले 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 6 या आकड्यावरती. पुन्हा एकदा पंकज मोठा प्रहार ऑन साईडच्या दिशेने डीप मध्ये खेळला. गॅप मध्ये चेंडू गेला. चेंडू फुल होतो. एका धावेवर मात्र समाधान मानावं लागते. पवनने पंकजला स्टॉप केले की धावू नकोस मी बघतो बाकीची धुरा माझ्या खांद्यावर घेतो सांभाळतो आणि तेवढी क्षमता तेवढी धुरा तेवढी कुवत मात्र माझ्याकडे आहे दाखवून दिले. आदल्या मॅच मध्ये मात्र पवन कदम मान फ्रॉम कसबा या संघाचा वंडर बॉय म्हणून ओळखला जातो. आयकॉन प्लेअर म्हणून ओळखला जातो. पुन्हा एकदा सिद्धांत गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते. पाहिजे मोठा प्रहार दिला. भिरकावून मिड विकेट डोक्यावर चेंडू जातो. आकाशाला गवस निघाल्यात बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुलटा 6 धावेसाठी अफलातून स्ट्रोक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. आकाशाला गवस निघाल्यात. हवाई सुंदरीला टाटा बाय करत बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातो. सीमारेषा बाहेर फुलटास 6 धावा. धाव संघटन पोहोचले 13 या आकड्यावरती. धावसंख्या झाले 13 या आकड्यावरती. एका षटकाची सांगता होते. धावसंख्या झाले 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 13. का स्टॉप मात्र केलं युगांतर झाल्या संघाच्या सिद्धांतनं. आदल्या मॅच मध्ये मात्र 28 धावा कुठल्या होत्या. केबीसीसी कसबा या संघानं रामगणवाडी या संघासमोर पहिल्या षटकामध्ये 27 ते 28 धावा मात्र काहीतरी केल्या होत्या आणि आता मात्र या संघाला मात्र स्टॉप केलं सिद्धांतने. फक्त 13 धावा दिल्या 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये आणि आता येतो हा विकेट म्हटलं ते काही हरकत नाही. ऑलराऊंडर प्लेअर म्हटलं ते काही हरकत नाही. आदेश युगांतर वाहल्या संघाचा ज्या संघाने याच्या अगोदर सामना आपल्या संघाला जिंकून दिला होता तोच मात्र आदेश मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 15 नंबर जर्सी परिधान करून स्ट्रायकिंगला सज्ज होतो. पायचे पंकज दिला भिरकावून चेंडू हवेमध्ये आहे. आकाशाला गवस निघालतोय. डाऊन दी प्लेअर झेल होईल का परंतु नाही. झेल मात्र सुटते. इथे झेल नाही तर मात्र मॅच सुटते. कॅश नाही तर मॅच सुटते आणि इथे मात्र चुकी होते खेळाडूकडून चुकी झाली. चुकीला माफी नाही. अरे चुकीला माफी नाही तरी चमचमणारी ट्रॉफी पण नाही. ही चमचमणारी ट्रॉफी पण नाही. चमचमणारी ट्रॉफी जिंकण्यासाठी इथे मेहनत करावी लागेल मित्रांनो. मैदानामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा स्टॉप केलं ते नॉन स्ट्राईक बॅट्समॅनला या ठिकाणी पवनने दिलाय भिरकावून. आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे चेंडू येतो. 1 बॉल्स बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा बाहेर बॅट्समनच्या बॅट मधून निघाला. एक अफलातून बंदुकीच्या गोळीप्रमाणे एक चौकार आणि धावसंख्या पोहोचली 18 या आकड्यावरती. काय रंगतदार मॅच हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहतोय. आपल्या जोडीला आपल्या भेटीला मात्र आलाय. केबीसीसी कसबा वर्सेस युगांतर वाहल्या संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा आदेश गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते. पवनला मोठा स्ट्रोक. आता इथे झेल होईल का पाहायचे आणि इथे मात्र झेल सुटते तो पण कोणाचा आणि इथे मात्र पंकजला माघारी परतावं लागेल. फलंदाजी तो बाद धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाले 19 या आकड्यावरती. 19 प्लस केबीसीसी कसबा टीम ऑन स्कोर बोर्ड.
धावसंख्या जाऊन पोहोचले 19 या आकड्यावरती 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये केबीसीचे कसबा हा संघ खेळताना पाहायला मिळतो. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचे 2 हात समांतर रेषेमध्ये पंच सांगतात की हा चेंडू मात्र वाईट चेंडू घोषित केला. धावसंख्या जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती आणि आता मात्र बॅट तळपते ती म्हणजेच पवन कदमच्या बॅट मधून मोठमोठे प्रहार, मोठमोठे आक्रमता इथे मात्र पाहायला मिळते, मोठमोठे स्ट्रोक पाहायला मिळते. चेंडू आहे हवेमध्ये, फायदा झेल होईल का? येस येस येस, इथे मात्र झेल टिपला जातो. पवन बॅक टू दी डगआउटच्या आश्रयाला इथे मात्र काय कमबॅक मात्र केले, आदेश दाखवून दिले. 2 सलामीची जोडी मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये होती, ती म्हणजेच होती याकडे पवन आणखी संघ पडल्या दोघांना सुद्धा तंबूचा आसरा दाखवला. धावसंख्या 20 या आकड्यावरती 20. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या झाला केबीसीचे कसबा हा संघ, ज्या संघानं 80 धावा रांगणवाडी या संघासमोर 3 षटकांमध्ये ठेवला होता आणि त्या संघाचा धावसंख्या आता झाली 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 20 या आकड्यावरती. आता त्याचा नेक्स्ट बॅट्समॅन मात्र मैदानामध्ये कोण येतो, आपल्या संघासाठी आणखी किती धावा खर्च करतोय हे मात्र त्याचा विवेक मात्र मैदानामध्ये मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. या षटकातील अजूनही मला वाटतं 2 चेंडू शेष असतील, तर 2 चेंडू किती आक्रमता करावी लागेल मैदानामध्ये मात्र पाहावं लागेल. एक रंगलेली मॅच आपण पाहतो, एक हाय व्होल्टेज ड्रामा मात्र आपण पाहतो, एक महत्वपूर्ण मॅच मात्र आपण पाहतो. जो विवेक स्टॅकिंग ला सज्ज होते, जो संघ हा सामना जिंकेल तो पुढे जाईल आणि जो संघ हा सामना हरेल तो स्पर्धेतून बाहेर जाईल. पुन्हा एकदा गेल्या ट्रॅकला सज्ज होतं, हलक्या हाताने केलं जाणता जपान पाहून घ्या. चीन असाच काहीतरी स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. कव्हर्सच्या दरम्यान तगडला चेंडू गेला, लॉंग गेला आणि एक धावक्षा झेलली होती. धावसंख्या दिल्या 21 या आकड्यावरती आणि आता मात्र स्टॅकिंगला सज्ज होते बॅटर प्रशिक. वैयक्तिक कोर्टातला पहिला आणि संघासाठी महत्वपूर्ण षटक केलं ट्रॅकवरती. मोठा प्रहार आलाय, चेंडू बॅटच्या टप्प्यात आणि चेंडूला भिरकावून दिला, चेंडू गेला विकेट बाउंड्रीच्या बाहेर. फुल टॉस 6 धावा. धावसंख्या झाली 27 आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये आपल्याला करायचा 28 धावा. हा षटकार शेवटच्या चेंडूवर जो मारला तो महाग पडेल का हे मात्र वेळ ठरवेल. आता 12 मध्ये करायचे आहेत आपल्याला 27 धावा. शृंगारपूर या संघाच्या संघाला याकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा विनंती असेल. युगांतर वाड्या संघाची सलग जोडी मात्र मैदानामध्ये जाते. पाहायचे
इथे आदेश आणि त्याचप्रमाणे सिद्धांत धावसंख्या करायच्या 12 चेंडूमध्ये आपल्याला 28 टार्गेट कंपल्सरी चेस असेल. छत्रपती शिवाजी महाराज आई किंवा साईबाबा यांच्या गाण्यावर बेबुंद नाचणं म्हणजे क्रिकेट. सर्व जात धर्म पक्ष भेदाने विखून येणं म्हणजे क्रिकेटसाठी एकत्र येतात मित्रांनो. हे दिलं आपलं क्रिकेटनं. गावा खेळापुरता मारित असलेल्या खेळाडू 7 समुद्रापलीकडे जाऊन क्रिकेट या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवतं मित्रांनो. हे दिलं आपलं क्रिकेटनं. नोकरी शिक्षण प्रपंच सांभाळून 100% एकदम गावासाठी देतो आणि खेळण्याचा अभिमान बाळगतो मित्रांनो. हे दिलं आपलं क्रिकेटनं. मित्रांनो क्रिकेटची परिभाषा बदलल्या. क्रिकेटचा धर्म झाला संपूर्ण भारतामध्ये आणि या धर्माचा एकमेव भगवान म्हणजे रमाकांत आचरेकरांचा शिष्य शतकांचे शतक टोकणारा द गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर हाही सुद्धा दिला आपल्या क्रिकेटनं. हाही सुद्धा दिला आपल्या क्रिकेटनं. हाही सुद्धा दिला आपल्या क्रिकेटनं. आणि पाहायचं इथं 12 चेंडूमध्ये धावसंख्या करायच्या 28 जिंकण्यासाठी युगांतर झाल्या संघाला सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये पदार्पण होत असताना आता गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो मॅन फ्रॉम कसबा या संघाचा गोलंदाज पवन कदम 7 चेंडू फेस करेल. पाहायचं इथे आदेश मात्र स्ट्रायकिंग एजला सज्ज होईल. आदेश आपल्या संघासाठी किती धावा करू शकतो. ज्या आदेशने याच्या अगोदरच्या मॅच मध्ये आपल्या संघाला जिंकून दिले होते जिंकण्यासाठी महत्वाचा मोठा खारीचा वाटा जो आदेशचा होता तोच मात्र आदेश आता मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणखी करायच्या 28 धावा जाऊ पुन्हा एकदा क्रिकेटच्या याच मैदानाकडे. पहिले षटक गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते पवन कदम. 12 चेंडू 28 धावा सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू पंचांच्या डावीकडून दिल्ला भिरकावत जशा तसं उत्तर पण पाहायचं डाऊन दी प्लेअर आहे. यस 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 फलंदाज बाद दगावच्या आसऱ्याला लावण्याच्या दरम्यान पटवला होता चेंडू आणि चेंडू इथं मात्र फील्ड केला. फलंदाज बाद आदेश मात्र बॅक करू दगावच्या आसऱ्याला. आदेश मात्र बॅक टू डगआउटच्या आसऱ्याला जातात. पवनने मात्र पहिल्या चेंडूवर मात्र विकेट्स मिळवून दिल्या आपल्या संघाला आणि आता मात्र एक हार्ड हिटर बॅट्समॅन मात्र मैदानामध्ये पदार्पण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. तो म्हणजेच रोहित पवार यांच्याकडून पहिल्याच बॉलमध्ये संघाने जर षटकार मारला तर 500 रुपये कॅश प्राइज इथे आले. पहिल्या चेंडूमध्ये जर षटकार आला तर कॅश प्राइज 500 रुपये संघाच्या बॅट मध्ये. आणि यावेळी अक्रॉस द लाईन ठेवण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट होता. चेंडू मिळेल सिंगल. एका धर मात्र समाधान मानावं लागते आणि या ठिकाणी पाहता पाहता धावसंख्या झाली पुढचे 1 या आकड्यावरती 1 विकेटच्या मोठ बदल्यामध्ये युगांतर वाहला संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. एक हाय व्होल्टेज ड्रामा आपण पाहतो पनवेलच्या नगरीमध्ये विसुंबाच्या नगरीमध्ये माथाडीच्या ग्राउंडमध्ये आणि उलट बरेचसे सामने सुद्धा याच मैदानावर खेळले जातील. पुन्हा एकदा पवन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय आणि तो सिद्धांत हा हिटर बॅट्समन हा सुद्धा एक नावाजलेला बॅट्समन पनवेल नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पवन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. यावेळी हलक्या हाताने खेळला ऑनसाठी दरम्यान डीप मध्ये केलेला मिळेल सिंगल आणि धावसंख्या एक नसतो पुढे धावसंख्या दुसरी पूर्ण होईल का. यस 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 इथे मात्र 2 धाव मात्र पूर्ण होतात. एक गचाल थ्रो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. संघ थोडासा नाखुश होताना आपल्या खेळाडू पाहायला मिळतो. धावसंख्या पोहोचले 3 या आकड्यावरती. आता पुन्हा एकदा सिद्धांतच्या बॅट मधून मोठमोठे प्रहार मोठमोठे आक्रमक फटके मात्र पाहायला आपल्याला मिळतील. तेवढा हा बॅट्समॅन मात्र आहे मैदानामध्ये आणि पाहायचं बॅट्समॅनच्या बॅट मधून आणखी एक मोठा प्रहार येईल का हे मात्र पाहावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते पवन. यावेळेस टप्पा काढायचा चेंडू थोडासा एज लागले. फलंदाज डगआउटच्या आसऱ्याला आणखी एक विकेट तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसते. जल्लोष मात्र साजरा होते. KBCC कसबा या संघावरून आपल्याला पाहायला मिळते. पवनने मात्र 2 बॅट्समॅन मात्र या ठिकाणी माघारी परतवले आणि आता संघ मात्र अडचणीमध्ये असणाऱ्या संघाला मात्र पुढे घेऊन जाण्याचं मात्र काम मात्र युगांतर वाहायचा संघ मात्र करेल का. धावसंख्या जाऊन पुढे 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 3 या आकड्यावरती आज 4 चेंडू 3 धावा अजून जिंकण्यासाठी 25 धावा करायच्या आहेत. म्हणजेच 8 चेंडू आणखी 25 धावा अजूनही संगम सावन मैदानामध्ये आहे. त्याच्या बॅट मधून मोठमोठे प्रहार मोठमोठे स्ट्रोक येण्याची दाट शक्यता असते. हा सुद्धा एक ऑलराऊंडर प्लेअर आपल्याला युगांतर वाहल्या संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. 8 चेंडू आणखी 25 धावा असं समीकरण बदलते. उर्वरित या षटकांनी 2 चेंडू बाकी आहे. 2 चेंडूवर अजून किती धावा मी माझ्या संघासाठी करू शकतो मात्र पाहायचे. राईट विकेट उलटास चेंडू खोल्या टप्प्याचा चेंडू इथे पाहायला मिळते आपल्याला. चेंडू मात्र निर्धाव चेंडू सांगता येते.
नो बॅट्समन नाव समीर समीर आणि 7 चेंडूने 25 धावा. शेवटच्या चेंडूवर जर मोठा प्रहार आला, मोठा स्ट्रोक आला तर धावसंख्या थोडीशी मायनस येईल आपल्या संघ जिंकण्यासाठी. पाहिजे पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज होतो पवन माइंड फ्रॉम कसबा संघाचा बंदर बॉल. फ्रंट फुट आउट घेण्याचा यस यस चेंडू हवामध्ये आणि इथे झेल होईल का? आणि आम्ही काय झेल सोडणार नाही, दाखवून गेले. फलंदाज बाद डगआउटच्या असलेला आणखी एक विकेट. 3 धावसंख्या ना 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या झाल्या होत्या 3 आणि आता जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 25 धावा. नेक्स्ट बॅट्समन मात्र उमेश सावंत एक नावाजलेलं बॅट्समन मात्र मैदानामध्ये पदार्पण करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूमध्ये टार्गेट आपल्याला करायचं 25 टार्गेट कंपल्सरी चेस आहे. इथे 6 चेंडूमध्ये 36 धावा युवराज सिंगने काढला होता. T20 वर्ल्ड कप 2007च्या माध्यमातून जो वर्ल्ड कप झाला होता इंडिया वर्सेस इंग्लंड 2007ला, त्यावेळेस स्टुअर्ट ब्रॉडला 6 चेंडूमध्ये 6 खणखणी षटकार लावले होते. युवराज सिंगने नामवंत गोलंदाज होता स्टुअर्ट ब्रॉड मात्र इंग्लंडचा आणि त्याने 6 चेंडूमध्ये 36 धावा काढल्या होत्या. इथे 6 चेंडूमध्ये आपल्याला 25 धावा काढायच्या आणि समोर गोलंदाज आहे तो संघपाल. पाहायचं पहिला चेंडू मात्र पंचाच्या डावीकडून संघाचा पहिला चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न गॅप मध्ये आहे, डीप मध्ये केलेला आहे. थोडंसं मिस फिल्डिंग इथे एका धार मात्र समाधान मानावं लागेल. 6 मध्ये 25 करायच्या होत्या, आता 5 मध्ये इथे 24 करायच्या आहे. सचिनच्या बॅट मध्ये मोठमोठे प्रहार येतील का? कारण आपल्याला करावंच लागेल. डू ऑर डाय करो या मरो की लढत आपल्यासाठी आहे इथे. त्यासाठी इथे मेहनत करावी लागेल. 5 चेंडू आणखी 24 धावा. सचिन ना उमेश सावंत एक मोठं नाव पनवेल नगरीमध्ये पाहायचं आपल्याला. यावेळेला पाहतोय फायनलच्या दरम्यान चेंडू जातो मैदानाला गुदगुलेला बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा बाहेर बॅट्समॅनच्या बॅट मध्ये आणखी एक चौकार आला. धाव संघावरून पोहोचतोय 8 या आकड्यावरती. अजून आपल्याला 20 धावा करायचं. मला वाटतं 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 4 चेंडूमध्ये 20 धावा. त्यासाठी इथे मोठमोठे प्रहार करावे लागतील. इथे मात्र आक्रमकता करावी दाखवावी लागेल मित्रांनो मैदानामध्ये. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 4 मध्ये टार्गेट कंपल्सरी चेस आहे. आपल्याला 20 धावा करायच्या आहे. त्यासाठी त्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल मैदानामध्ये. येणाऱ्या चेंडूवर जर चौकार किंवा षटकार आला तर आपण मॅच मध्ये इन होऊ शकतो. ती मात्र शंका नाही. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते. यावेळेस बिहाइंड द विकेट चेंडू जातो जाईल का बाउंड्रीच्या बाहेर चेंडू फील होतो यस आणि इथे मात्र पाहायचं आपल्याला पंच आताच्या धावा किती एक काय फिल्डिंग मात्र केले. बिहाइंड द विकेट चेंडू गेला आणि एखाद्या मात्र समाधान मानावं लागते या ठिकाणी वेदांत वाला संघाला. आणि 3 चेंडूमध्ये 19 धावा करायच्या. संघापाल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो. 3 चेंडू मध्ये 19 धावा या ठिकाणी विकेटच्या दरम्यान. तिसरी कॅच यस. या खेळाडूचं कौतुक करावं तेवढं कमी. या खेळाडू मात्र 3 कॅच मात्र टिपल्यात. डीप विकेटला खेळाडू तैनात होता, त्याच्या अगोदर कावकोनला तैनात होता आणि 3 कॅच मात्र या ठिकाणी या खेळाडूने टिपलाय. याचं कौतुक करावं तेवढं कमी. फलंदाज बाद डगआउटच्या आसऱ्याला आणि जवळजवळ हा सामना मात्र KBCC कसबा या संघाने जिंकला म्हटलं तरी काही हरकत नाही. तरी सुद्धा काही चेंडूचा खेळ बाकी धाव संख्या करायची जिंकण्यासाठी 2 चेंडू आणखी 19 धावा. अनबिलीव्हेबल आपण ज्याला क्रिकेटमध्ये म्हणतो. पण त्यासाठी इथे 2 चेंडूमध्ये 19 धावा होतील का हे मोठे प्रश्नचिन्ह आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये मित्रांनो काही होऊ शकतं. एका चेंडूमध्ये 6 धावा निघतात तर कधी कधी एका चेंडूमध्ये 6 धावा सुद्धा निघत नाही. असा क्रिकेटचा खेळ असतो. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतो बॅटर पाहायचे. 19 करायचे ना 2 चेंडू स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतो योगेश पाहायचा आपल्या संघासाठी. 2 चेंडू 19 धावा करण्यासाठी सज्ज होईल का? यावेळेला तगियाच्या आतमध्ये चेंडू स्वतः चेंडू फील केला जातो इथे आणि फलंदाज स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्या आता 1 आणि 18 धावसंख्या. 1 चेंडू आणखी 18. यापुढे होणारा सामना त्यानंतर होणारा शृंगारपूर आणि जिंकल्यामध्ये सेमीफायनलची मॅच. मोठा प्रहार केलाय. 4थी कॅच येईल का? येस. आणि इथे कॅच मात्र पवनच्या हाताने निसटतो. आता इथे मात्र संघ विजयी होतो तो मात्र KBCC कसबा. आता यापुढे होणारा सामना कंटिन्यू आपल्याला खेळावा लागेल. KBCC कसबा वर्सेस तथास्तु 11 शिंद. हे खेळून घ्या आता बरोबर 2 ओव्हरचीच मॅच आहे.
KBCC कसबा वर्सेस तथास्तु 11 शृंगारपूर अशा संघात लढत होईल.